संभाजीराजे हजारो शिवभक्तांसह विशाळगडावर रवाना। करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन संभाजीराजे विशाळगडाकडे। आज विशाळगड संकटात आहे। पावनखिंडीतून संभाजीराजे विशाळगडाकडे जाणार। शिवाजी महाराज संकटात दीपक गुण झाले आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोहोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा साजरा केला। पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, त्यांच्या संस्थेबाई महाराजांची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपवून घेऊ शकत नाही। आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण राहतो। प्रश्न आहे त्याला जे काही करायचं। मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही आणि या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा हात खाली आजही निघालो आहे। तसं फरक आहे, माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं। ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आमची जाण्याची गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे गुन्ह्याचा माझ्या नोंद झाला, पहिला गुन्हा। पण जबाबदारी ही प्रशासनाची। शिवाय सगळे शिवभक्त विशाळगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन